दिल्लीच्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींनी कशी दक्षता घ्यावी यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलजवळ काही टिंगलखोर मुले त्रास देत आहेत, प्लीज तुम्ही लवकर या। कॉलेजमधून एक मुलगी पोलिसांच्या 100 क्रमांकावर तक्रार देते। पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेवरून त्याची माहिती बीट मार्शलला मिळते। कर्वे रोडवरील सायंकाळच्या गर्दीतूनही मार्ग काढत 2 बंदूकधारी पोलीस अवघ्या 10-12 मिनिटात तिथे पोहोचतात। गरवारे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जमलेल्या शेकडो मुली उभ्या राहून त्यांना सॅल्यूट करतात। तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत याचीच ती पावती असते। अर्थात हा डमी कॉल असतो, विद्यार्थिनींना पोलीस यंत्रणेच्या सज्जतेची खात्री पटावी यासाठी केलेला। दिल्लीतील अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींनी कशी दक्षता घ्यावी यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। बर्गे म्हणाले, शक्यतो सार्वजनिक वाहनांतूनच प्रवास करा, अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नका। रात्री रिक्षाने प्रवास करताना रिक्षाचा नंबर नातेवाईकांना SMS करा। कुठेही कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा। 7 ते 8 मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपलं निर्बंध आपल्यावरती आपण काहीतरी कुणाला तरी सांगणं किंवा आई वडिलांना सांगणं किंवा मैत्रिणीला सांगणं किंवा दुसऱ्या कुणाला तरी सांगणं की माझ्या बाबतीत असा प्रकार होतो, माझा मामा असतो, माझा चुलता असतो किंवा अजून कोणी असतं किंवा जवळच्या वडिलांचे मित्र असतात, काही भरपूर घटना अशा आहेत की सांगतात तेवढे कमी आहेत त्या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण आपली जागरूकता पहिल्याच स्टेजला आपल्याकडनं विरोध होणं अपेक्षित आहे। आम्ही सांगणार पण नाही हिच्याकडनं कंप्लेंट आली किंवा गाडे सरांनी आमच्याकडे काय कंप्लेंट केलेली, आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही SP कॉलेजमध्ये असे ट्रॅप लावले की आमच्या लेडीज कॉन्स्टेबल त्या ठिकाणी गेल्या, म्हणजे अशाच येतात काय तुमच्यासारख्या पण दिसणाऱ्या चांगल्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत आमच्याकडे। पहिले पोलीस म्हणजे कसं असं पूर्वी असा जाडा काळा मिशा वाटायचा, आता मी तसा नाही। तशाच लेडीज कॉन्स्टेबल आमच्या पूर्वी अशा थोड्या अशा होत्या मजबूत होत्या, आता त्याची एकतर म्हणाली काय अंगठ्या एवढे पोलीस आहे म्हणतो। म्हणजे जरी त्या तशा असेल तर आम्ही त्या ट्रॅप लावला की त्या कॉलेजमधल्या विद्यार्थी वाटल्या त्या ठिकाणी आणि 3 मुलांना आम्ही पकडलं त्या ठिकाणी। आयुष्यभर म्हणले आम्ही असं कधी करणार नाही, आई वडिलांनी येऊन त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे। त्या मुलींच्या पाया पडले ते आणि त्या दिवशीपासून कॉलेजमध्ये येण्या जाण्यापासून त्यांचं वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे। आणि नंतर ते आता आम्हाला येऊन म्हणले की साहेब आम्ही आमचे अनुभव सांगायला कुठे यायचं असेल तर आम्ही येतो, की खरोखर आम्ही किती चुकीचं करत होतो आणि आम्हाला कसं तुम्ही सुधारवलंय हे आम्ही सांगायला जर कुठे यायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी ओपनली येऊ। तर म्हणून तुम्ही त्यात जाऊ नका, आम्ही आमच्या मुली त्या ठिकाणी पाठवू, आम्ही आमच्या लेडीज कॉन्स्टेबल त्या ठिकाणी पाठवू, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा तुमचा संबंध कुठे येणार नाही आणि तुमचा कायमचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू, फक्त आमच्यापर्यंत बातमी येऊ द्या।